सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती. वीरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता. सह्याद्रीची साथ होती, घोड्यांच्या टापांचा तो नाद होता. कडेकपारीत फिरत होता, कडेकपारीत फिरत होता. मर्द मराठ्यांचा तो वाघ होता, मर्द मराठ्यांचा तो वाघ होता. नमस्कार. आज 19 फेब्रुवारी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. स्वराज्य स्थापनेचा संकल्प ज्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी केला, अशा युग पुरुषाचा इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देऊन जातो. याच इतिहासातील एक छोटासा पण प्रेरणादायी भाग सांगण्यासाठी तुमच्या समोर येते इति. चला तर मग ऐकूया तिच्या शब्दात महाराजांचा पराक्रम. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम तुम्ही ऐकलेलेच आहेत. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराज खूप बुद्धिमान आणि पराक्रमी होते. असाच एक पराक्रम अफजल खानाचा वध मी ती स्नेहा दीपेश पाटील तुमच्या समोर सादर करीत आहे. बडी बेगम म्हणजेच आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगारे होते. तिने भर दरबारात सांगितलं, कौन लाएगा शिवाजी को. सगळ्यांच्या माना खाली झाल्या. दरबारात शांतता पसरली. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. उंच धिप्पाड राक्षसी वृत्तीचा अफजल खान. 10 हत्तीचे बळ तचंगी होते. त्यांनी महाराजांना मारायचा विडा उचलला आणि निघाला लाखोचे सैनिक घेऊन दख्खनच्या दिशेने. येईल त्याला तुडवत, भेटेल त्याला चिरदत, मंदिर तोडत, आबांच्यावर लुटत. कोण रोखणार हे वादळ. तेव्हा शिवाजी महाराज प्रतापगडावर होते. मावळांनी त्यांना खबर पोचवली की खान आपल्या दिशेने येत आहे, आपल्याला कुठेतरी सुरक्षित जागे जावे. पण ते शिवाजी महाराज होते. ते त्यांच्या प्रजेला संकटात सोडून कसे काय जाणार. महाराजांनी उत्तर दिलं, त्याच अफजल खानाला याच प्रतापगडाच्या पायथ्याशीच गाडायचं. महाराजांनी खानाला भेटायची योजना आखली आणि खानाकडे निरोप पाठवला. दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे महाराज गड उतरू लागले. खान खुश झाला, पण त्याला काय माहित होतं महाराजांची बुद्धी आणि चातुर्य. त्या दोघांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली. खान महाराजांना बघून म्हणाला, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खानाने महाराजांना आलिंगन दिलं आणि घट्ट मिठीत पकडलं. महाराज त्याच्या छातीपर्यंत यायचे. खानाने महाराजांच्या पाठीवर सुराचा वार केला, पण महाराजांनी चिलखत घातलेला त्याचा कर्कनसा आवाज आला. खानाचा वार फुकट केला. महाराजांनी हातातल्या हत्याराने खानच्या पोटात घातला आणि वाघनखाने खानचा कोथलाच काढला. खान रक्तांबर झाला आणि तिकडेच कोसळला. महाराजांनी विजयाचा टिळा लावून सुखरूप प्रतापगडावर पोचले. अशा माझ्या महाराजांचं वर्णन करताना कविभूषण यांनी सुंदर शब्दात केलं. ते असं, इंद्रजिमी जंबपर, बाळवसु अंबपर, रावणसु दंबपर, रघुकुल राज है, पौनवारी बाहापर, शंभुनती नापर, जोश बाह्यपर, रामदिजय राज है, दावधूम्र दंतापर, चितामृग जुंदपर, भूषण बित्तुंदपर, जैसे मृगराज है, तेजिदम अंसपर, कानजिमी कंसपर, तोमलिच बंसपर, शेर शिवराज है, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरंच ती फक्त 6 वर्षाची आहे आणि तिचा हा आत्मविश्वास आणि तिची ही मांडणी पाहून मला तिचा खूप अभिमान वाटतो. पण ह्या गोष्टी अशा सहज नाही होत. आई वडिलांचं तितकंच प्रोत्साहन लागतं. तिचे आई वडील नेहमीच तिला आपल्या अभ्यासक्रमासोबतच, शालेय अभ्यासक्रमासोबतच इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, म्हणजे की ड्रॉइंग असेल, इतिहासाबद्दलची माहिती असेल, आपल्या काही परंपरा आहेत त्याची माहिती असेल, ही नेहमी तिला गोष्टीच्या मार्फत सांगत असतात. आणि कदाचित त्याच्यानेच हे फूल इतकं छान उमललं. खूप सुंदर हा व्हिडिओ झाला आणि तिने इतक्या सुंदर पद्धतीने हे सगळं काही मांडलंय किंवा ही जी स्टोरी सांगितली. तिच्या शाळेच्या ॲन्युअल डेमध्ये तिने हे परफॉर्म केलेलं आणि माझी इच्छा होती की शिवजयंती जेव्हा पण असेल ना, आपण छान तिला रेडी करू आणि एक सुंदर असा व्हिडिओ बनवू आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या भेटीला तो आणू. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा.
आणि तिने खूप सुंदर परफॉर्म केलं आहे. हे कॉमेंटमध्ये मला ऐकायचं आहे तुमच्याकडून. सो नक्की सांगा. थँक्यू. थँक्यू.